नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण अद्रकीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. अद्रक बाजारभावामध्ये तुफान वाढ होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे कामठी, जिथे आवक 4 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 10,050 रुपये, जास्तीत जास्त दर 11,650 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे रत्नागिरी, जिथे आवक 17 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत नंबर 2 असणार आहे आणि कमीत कमी दर 10,000 रुपये, जास्तीत जास्त दर 11,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 815 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर, जिथे आवक 17 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 11,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, जिथे आवक 8 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणा, जिथे आवक 2 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 11,000 रुपये, जास्तीत जास्त दर 14,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,375 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह अद्रक बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे अद्रकीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.